मित्रांनो, ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं मी मयूर झालटे सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आता काही दिवसावरच TET परीक्षा येऊन ठेपलेली आहे. तर पर्यावरण विषयाचे जे मागे काही प्रश्न होऊन गेलेले आहे आणि जे अतिमहत्त्वाचे आहे अशा प्रश्नांचा आपण आता सराव करणार आहोत. तर इयत्ता 1 ते 5 पेपर 1 पर्यावरण अभ्यासासाठी TETचे काही प्रिव्हियस इयर प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न खाली दिलेले आहे. पर्यावरण अभ्यास EVS. बघा, पहिला प्रश्न, हरितगृह परिणाम कशामुळे होतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑक्सिजनमुळे, कार्बन डायऑक्साईडमुळे, नायट्रोजनमुळे, हायड्रोजनमुळे. कशामुळे होतो? हरितगृह परिणाम हा कार्बन डायऑक्साईडमुळे होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी जलजन्य रोग कोणता? पाण्यापासून होणारा रोग कोणता? मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, क्षयरोग. कोणता रोग आहे यापैकी? तर कॉलरा हा जलजन्य रोग आहे. पुढचा प्रश्न बघा, वन संवर्धनासाठी कोणता दिवस साजरा केला जातो? वन संवर्धनासाठी 5 जून, 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. यापैकी 5 जून हा जो आहे वन संवर्धनासाठी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, मधमाशी पालनाला काय म्हणतात? मधमाशी पालनाला मत्स्यपालन, रेशीम पालन, मधुमक्षिका पालन, पशुपालन. तर मधमाशी पालनाला मधुमक्षिका पालन असे म्हणतात. बघा, हे आपण मराठीचा पर्यावरणाचा जर अभ्यास बघितला 1 ते 5चा तर हे सगळे शब्द त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणता? खालीलपैकी अपारंपरिक, कोळसा नाही, पेट्रोलियम नाही, सौर ऊर्जा आणि डिझेल. याच्यापैकी सौर ऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. पुढचा प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे? पाणी बचाव, वृक्ष संवर्धन, प्राणी संरक्षण, स्वच्छता. तर वृक्ष संवर्धनासाठी चिपको आंदोलन हे महत्त्वपूर्ण आहे. या चिपको आंदोलनावरती एक तरी प्रश्न TETच्या परीक्षेसाठी येत असतो. त्यामुळे चिपको आंदोलनाचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. ते सुंदर लाल बहुगुणा वगैरे त्याबद्दल. पुढे, रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोणता अवयव करतो? अशा प्रश्नामध्ये बऱ्याच जणांची गफलत होते, प्रश्न चुकून जातात. बरेच जण हृदयालाच टिक करतात आणि त्यांचा प्रश्न चुकतो. हृदयामध्ये फक्त ऑक्सिजन मिक्स होत असतं. तर रक्त शुद्ध करण्यासाठी यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंड याच्यापैकी मूत्रपिंड जे आहे या अवयवाचा हे अवयव कार्य करत असतं रक्त शुद्ध करण्याचं. पुढे, पृथ्वीला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? तर पृथ्वीला एकच नैसर्गिक उपग्रह आहे, तो म्हणजे कोणता? चंद्र. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता सण पिकांशी संबंधित आहे? बघा, दिवाळी नाही, होळी नाही, पोळा, दसरा. तर पोळा हा पिकांशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ पाणी मिळण्याची सोपी पद्धत कोणती? गाळणे, उकळणे, साठवणे, वाळवणे. त्याच्यापैकी उकळणे हा पर्याय योग्य आहे. स्वच्छ पाणी मिळण्याची सोपी पद्धत. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा. धन्यवाद.